ओबीसी नेत्यांसाठी भाजपनं खास रणनीती तयार केली आहे। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर खासदारकी द्या अशी विनंती थेट आता फडणवीसांनीच केंद्रीय नेतृत्वाला केल्याचं कळतंय। तर दुसरीकडे एकनाथ खडसेंनी अमित शहांची भेट घेतली आहे। तर भुजबळांचाही आरक्षणासंदर्भात ओबीसींच्या शिष्टमंडळात समावेश झालाय। ओबीसींना बळ देण्यामागे काय स्ट्रॅटेजी आहे जाणून घेऊयात। एकनाथ खडसेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली म्हणजेच पुढच्या काही दिवसात नाताभाऊंचं भाजपात एंट्रीचं दार उघडलेलं असेल आणि ओबीसींच्या मागण्यासंदर्भात हाकेंच्या उपोषणानंतर जे शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करते त्यात पंकजा मुंडेंसह छगन भुजबळ आहेत। मेसेज क्लिअर आहे, ओबीसी नेत्यांना भाजप फ्रंट फुटवर आणतंय। आता ओबीसी नेत्यांना भाजपनं बळ देण्याच्या हालचाली का सुरू केल्यात तेही पाहूयात। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका मराठवाड्यात भाजप आणि महायुतीला बसला। लोकसभेच्या निकालानुसार 48 पैकी 26 मराठा खासदार तर 9 खासदार ओबीसी आहेत। 6 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यासाठी ओबीसी मतदारांना मेसेज देण्यासाठी स्वतःचा डीएनए ओबीसी सांगणाऱ्या भाजपचा प्रयत्न ओबीसी नेत्यांना बळ देण्याचा आहे। मराठा समाजाला सरकारनं स्वतंत्र 10% आरक्षण दिलंय। आता सगळे सोयऱ्यांचा विषय निकाली काढण्यासाठी जरांगेकडून सरकारनं महिन्याभराचा वेळ घेतलाय, तर त्याच वेळी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सरकार म्हणते। ओबीसींच्या शिष्टमंडळात पंकजा मुंडे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे या ओबीसी नेत्यांचाही समावेश करण्यात आलाय। आरक्षणाच्या विषयासह ओबीसी नेत्यांच्याही पाठीशी भाजप उभी आहे हे कृतीतून दाखवणंही सुरू आहे। त्यामुळे बीड लोकसभेतून पराभूत झाल्यावर पंकजा मुंडेंना राज्यसभेवर खासदारकी द्या अशी विनंती फडणवीसांनीच केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती आहे। तसं झाल्यास 2019 पासून प्रतीक्षेत असलेल्या पंकजांचं राजकीय पुनर्वसन होईल। तसेच लोकसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडेंनीही मी हिरो व्हावं असं कोणाला कसं आवडेल असं सांगत उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली होती। उदयनराजे आणि पियुष गोयल लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानं राज्यसभेच्या महाराष्ट्रातून 2 जागा रिक्त झाल्यात, त्यामुळे पंकजा मुंडेंची एका जागेवर वर्णी लागू शकते। तर दुसरीकडे भाजपपासून दूर गेलेले एकनाथ खडसेंचाही लवकरच भाजपात प्रवेश होऊ शकतो। नाताभाऊंची सून रक्षा खडसे भाजपच्या खासदार असून त्यांची मंत्रिपदीही वर्णी लागली। रक्षा खडसेंसोबतच एकनाथ खडसेंनी अमित शहांची भेट घेतली आहे। महाराष्ट्र असो की देश, ओबीसी भाजपची वोट बँक आहे हे कोणीही नाकारत नाही। मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जो विषय महाराष्ट्रात तापलाय त्यावरून मराठा आरक्षणावरून मार्ग काढण्यासह ओबीसी नेत्यांनाही बळ देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।